नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहोत तळोजा हिलला भेट देण्यासाठी. तळोजा हिल हे एक निसर्गरम्य ठिकाण नवी मुंबईमधील खारघर या ठिकाणी आहे. या ठिकाणापर्यंत येण्यासाठी तुम्हाला 2 मार्ग आहे. एक म्हणजे तुम्ही डायरेक्ट बाईकने या हिलच्या पायथ्यापर्यंत येऊ शकता आणि दुसरा मार्ग म्हणजे ट्रेनचा मार्ग. खारघर स्टेशनला उतरून तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्हाला कुठलीही गाडी इथपर्यंत 20 रुपयामध्ये आणून सोडेल. आम्ही साधा सोपा असा बाईकचा मार्ग पकडून तळोजा हिलच्या दिशेने निघालो. हिलच्या पायथ्याला सोपा आणि सुटसुटीत वाटणारा मार्ग पुढे गेल्यानंतर थोडा खडतर वाटू लागतो. या हिलच्या मधोमधपर्यंत सराई केल्यानंतर निसर्गाचं एक आगळं वेगळं रूप आपल्याला बघायला मिळतं. सकाळची वेळ असल्यामुळे सूर्याचे हलके असे कवडसे जमिनीवरती पडले होते आणि ते मनाला एक वेगळाच आनंद देत होते. पायाचे ठसे मागे सोडत आम्ही हळूहळू अंतर कापत होतो. आता तर कुठे नुकतीच सुरुवात झाली होती, अजून भरपूर अंतर कापायचं बाकी होतं. टेकडीचा हा शेवटचा टप्पा चढायचा बाकी होता. त्याच्यानंतर सपाट असा भूप्रदेश सुरू होणार होता. मित्रांनो, आज आपण बघतोय तळोजाचे डोंगर किंवा याला खारघर हिल देखील म्हणतात. आज आपल्याला बघायला मिळणार आहे की नवी मुंबई शहरामध्ये देखील असे उंच डोंगर आपल्याला बघायला मिळतात. परंतु अलीकडे काय झालंय की ही जी गौण खनिज उत्पादनासाठी किंवा रस्ते किंवा इतर काही बांधकामांसाठी जे खनिज वापरली जातात, जसं की मुरुम, माती, दगड, यामुळे ह्या डोंगरांची म्हणजे डोंगरांचा नाश पावत आहे. ही लोक, आपण बघू शकतो या बाजूला तलाव आहे, पण ते तलावाचं पाणी पूर्ण दूषित झालंय या लोकांमुळे. त्यांनी पूर्ण त्याचं उत्खनन केलंय आणि डोंगर हळूहळू नष्ट होत आहेत. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे नवी मुंबई सारख्या ठिकाणी पण. परंतु काही राजकीय हितापोटी लोक आपल्या संपत्तीचा नाश करतायत. असं कोणी करू नये आणि जी जंगलं आहेत ती आपण टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मित्रांनो, आज रविवारचा दिवस आहे आणि या रविवारच्या दिवशी आम्ही आलेलो आहे खारघरच्या हिलवरती. आणि खारघरच्या हिलवर येण्यासाठी आम्ही सकाळी 7 वाजता सुरुवात केली होती. 7 वाजता सुरुवात केल्यानंतर आता जवळजवळ 1 तास झालेला आहे. हिलच्या वरती जो काय पठारी प्रदेश आहे त्या प्रदेशावरती थोडक्यात आम्ही आता आलेलो आहे. आणि इथे आल्यानंतर भरपूर नयनरम्य असं दृश्य आहे या ठिकाणी. एका ठिकाणी उंच उंच बिल्डिंग आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर पूर्ण जे काय डोंगर रांग जी दिसते आपल्याला, ती आपल्याला इकडनं पाहायला भेटते. आणि दुसरी गोष्ट सांगायची झालीच तर मुंबईच्या धावपळीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून, म्हणजे जवळजवळ मुंबईपासून जर पाहिलं तर हे अंतर इकडे येण्यासाठी 2 तास लागतील. 2 तास लागल्यानंतर आपल्याला एक चांगला असा पिकनिक स्पॉट, 1 डे रिटर्नचा पिकनिक स्पॉट इकडे तुम्हाला भेटून जाईल. जी काही ट्रेकिंगची जी काही लेवल आहे ती एकदम सिम्पल आहे. म्हणजे लहान मुलं असतील किंवा थोडक्यात वयस्कर लोक पण या ठिकाणी येऊ शकतात आणि या ट्रेकचा आनंद घेऊ शकतात. या स्तंभांना थडगं म्हणतात.
म्हणजे असे वेगवेगळ्या ठिकाणी गावाला थडगे उभे केलेले असतात शेत जमिनीमध्ये किंवा डोंगर दऱ्यांवरती, आणि अशा थडग्यांच्या माध्यमातून निसर्गाची पूजा देखील केली जाते. हल्ली आपल्या सुशिक्षित लोकांमध्ये निसर्गाप्रती आदर आणि प्रेम पाहायला मिळत नाही, जेणेकरून आज हे जंगल व्यवस्थित आहे, आत्ता सध्या तरी आपल्याला सुस्थित दिसतंय. पण काही दिवसांनी इथं ज्या प्रमाणात झाडं पाहिजेत ती राहणार नाही आहेत. कारण आजच आपण बघतोय की या सपाट प्रदेशावर बरीचशी झाडं कमी झालेली आहेत. गेल्या 5-10 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा एकदम घनदाट जंगल होतं, जे आपल्याला समोर बघायला भेटतंय तेच त्या टोकापर्यंत देखील होतं. पण आज ते कमी झालं आहे. याचं कारण म्हणजे आपण दरवर्षी नेहमीप्रमाणे लोक काय करतात, फिरायला येतात, पार्ट्या करतात, त्यामध्ये डोंगर जाळणे, आणि डोंगर जाळल्यामुळं ही जी वन्यजीव संपत्ती आहे किंवा जंगलाची जी संपत्ती आहे तिचा ऱ्हास होतो. शेवटच्या टोकापर्यंत आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथले नयनरम्य दृश्य. आता जवळजवळ 8:30 पावणे 9 वाजले, त्यामुळे थोडासा सूर्यदेव थोडेसे वरती आलेले आहेत, त्यामुळे जे काही सूर्यकिरणे आहेत एकदम प्रकर्षाने इकडे जाणवतात आहे. आणि आता सध्या आम्ही सकाळी झोपेतून उठून तसंच आलेलो, ब्रश वगैरे काय केला नव्हता, त्यामुळे आता लिंबाचं जे काही देठ आहे ते काढलेलं आहे आणि त्याचा ब्रश बनवून थोडक्यात दात घासण्याचं काम चालू आहे. आपण घरी असताना कोलगेट किंवा ब्रशने दात घासत असतो, पण कधीतरी या निसर्गाच्या सानिध्यात येऊन या निसर्गाच्या झाडांचा वापर करून थोडं आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंज करणं खूप गरजेचं. पूर्वीची जी काही लोक होती ती सगळं म्हणजे जे काही निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे किंवा निसर्गाला जकडून असल्यामुळे ना त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये थोडेसे म्हणजे भरपूर जे काही बदल आपल्याला बघायला भेटतात, जी काही जुनी लोक आहे आणि आताची जी काही पिढी आहे. कारण आत्ता जर तुम्ही बघितले तर वेगवेगळे आजार, म्हणजे थोडक्यात कॅन्सर सारखे आजार असतील किंवा इतर कोणतेही विषाणूजन्य आजार असतील ते लोकांना पटकन पकडतात. तर त्याचं कारण हेच आहे की लोक ही जी काही निसर्गातली संस्कृती आहे याला सोडून थोडेसे बाजूला चाललेले आहेत. जे काही शहरी जीवनाकडे वाटचाल चाललेली आहे, लोकांना सगळी अशी लॅविश लाईफस्टाईल पाहिजे. या धावपळीच्या दुनियेमध्ये ना लोकांनी हे सगळं विसरून चाललेलं आहे की आपण निसर्गाला कुठेतरी जवळ केलं पाहिजे आणि निसर्गाच्या साधनांमध्ये थोडंसं फिरून तिथल्या साधनांचा वापर करून आपल्या लाईफस्टाईलमध्ये जर चेंजेस आले तर कुठेतरी मानवी जीवन सोयीस्कर होईल, पुढे पण आपल्याला त्याचा फायदा होईल. बघा मित्रांनो, आज आम्ही जी भटकंतीची सुरुवात केली होती तळोजाच्या डोंगरातून खारघर हिल ज्याला म्हणतात, त्याचं आजचं हे म्हणजे आताचं शेवटचं टोक आहे. आता इथून आम्ही परतीचा प्रवास सुरू करणार आहे, कारण इथून खाली ही आजूबाजूची गाव आहे, आदिवासी पाडे वगैरे, इकडे उतरण्यासाठी खाली गावाकडे जाण्यासाठीचा रस्ता आहे. तर आम्ही आमच्या बाईक तिकडेच पार्क केल्या होत्या त्या बाजूच्या डोंगराला, म्हणजे त्या टोकाला. तर आम्ही आता पुन्हा तिकडे परतीचा प्रवास चालू करतोय, कारण आम्ही सकाळी झोपेतून उठून आलो होतो. तर आता ब्रश करत करत हळूहळू आम्ही आनंद घेत परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे. असंच आपण आयुष्यामध्ये निसर्गाशी एकरूप राहिलं पाहिजे, कारण आपण मराठी शाळेत बघत होतो आजपर्यंत आपल्याला जे वनभोजन काय म्हणतात ते आपल्याला कळालं नाही. तर ते आता आमच्या लक्षात येतंय की वनभोजनामध्ये काय आनंद असतो तो आपण तेव्हा तर घेतलाच, परंतु त्याचा खरा अर्थ आज कळतोय की निसर्गाशी एकरूप राहावं हे आपल्याला मराठी शाळेत शिकवलं जात होतं. पण त्यावेळेस आपण एवढं समजू शकलो नाही की निसर्ग हा आपल्याला लहानपणापासून तर आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत कशी आपल्याला साथ देतो, आणि आपण जर त्याच्याशी एकरूप राहिलं तर आपल्याला कोणत्याही अडीअडचणी येत नाही. तर त्याच्यासाठी आपण हा निसर्गाचा आनंद नेहमी घेत राहिला पाहिजे आपल्या आयुष्यात. अधूनमधून जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपण हा प्रवास केला पाहिजे, निसर्गात भटकलो पाहिजे. अशा प्रकारे या प्रवासाच्या विलक्षण अशा आठवणी मनामध्ये साठवून आम्ही घरच्या दिशेने निघालो. तुम्हाला आमची या एका दिवसाची भटकंती कशी वाटली नक्कीच आम्हाला सांगा.